वळूयात पुढच्या बातमीकडे। गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू झालाय। कोकण रेल्वेच्या आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या सगळ्या रेल्वे गाड्या हाऊसफुल झाल्या। गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांना देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। गणपतीसाठी परतीच्या 350 हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या रेल्वेकडून सोडण्यात आल्या। आणि याचाच रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर। गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर कोकणकर जे आहेत ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि सध्या आपण आहोत रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे स्टेशनवरची सध्याची परिस्थिती आपण बघू शकतो। मोठ्या संख्येने कोकणकर जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले पाहायला मिळतात। ज्या हॉलिडे स्पेशल ट्रेन आहेत त्याचं आरक्षण जे आहे ते पूर्णतः फुल झालेलं पाहायला मिळतं। तब्बल 350 पेक्षा जास्त फेऱ्यांचं नियोजन यावेळी कोकण रेल्वेने केलेलं आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वेचं आरक्षण देखील फुल झालेलं पाहायला मिळतं। अगदी भक्तिभावानं काल गौरी गणपतींचं विसर्जन जे आहे ते संपन्न झालेलं आहे। 7 दिवसाच्या सेवेनंतर गणपतीचं विसर्जन झालं आणि मोठ्या संख्येनं आता मुंबईकर जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेनं जे आहे ते निघताना पाहायला मिळतात। कारण तब्बल काल जे आहे ते 1 लाखांपेक्षा जास्त गणपतीचं विसर्जन जे आहे ते 7 दिवसाचं झालेलं पाहायला मिळालं। आणि आता जे आपण ट्रेन मध्ये बघायला गेलो तर ते रेल्वे जे आहे पूर्णतः भरलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।